आज महिला शक्तीच्या माध्यमातून विधवा माता पेन्शन योजना चालू करण्यात आली आहे। ही योजना संकल्पना कशी काय राबवण्यात येत आहे, काय सांगाल या संदर्भात? आपली प्रथम पदवी घ्या। हर महादेव। मी योगी अवघडपीर जगदम्बनाथ, गुरु तपस्वी योगी अवघडपीर रामनाथजी, पंथाई शरण मकान। आज आपण अमरावती जिल्ह्यामध्ये असलेल्या चांदूरबाजार तालुक्यातील महिला शक्तीच्या मुख्य ऑफिसमध्ये, मुख्य शाखेत आपण बसलो आहोत आणि या शाखेअंतर्गत इथून विधवा महिला पेन्शन योजना चालवण्यात येत आहे। या विधवा महिला पेन्शन योजनेमध्ये त्यांना 6 योजना देण्यात येत आहे। पेन्शन, लाईट बिल, पाणी बिल, प्रवास भत्ता, त्यांचं घर आवास आणि त्यांच्या मुलांच्या 22 वर्षापर्यंतचं शिक्षणमध्ये फ्री देण्यात येत आहे। तसंच ते मुलं भारतात शिको किंवा भारताच्या बाहेर शिको, महिला शक्ती त्यांना या गोष्टीमध्ये पूर्णतः सहयोगी आहे। अजून आपल्या या महिला शक्तीच्या माध्यमातून विधवा माता व्यतिरिक्त गोरगरीब नागरिकांसाठी, गोरगरीब जनतेकरता कुठल्या योजना आपल्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे? या महिला शक्तीद्वारे आजपर्यंत या महिला शक्तीद्वारे 20 लाख महिलांना पेन्शन योजना देण्यात आलेली आहे आणि या शाखेमध्ये सुद्धा स्थापना झाल्यापासून 100 महिलांना आम्ही पेन्शन योजना, लाईट बिल देऊन चुकलो आहे। आणि आज आनंदाची बातमी अशी आहे की आज महिला शक्तीद्वारे या अमरावती जिल्ह्यामध्ये, गोंदियामध्ये आणि मालेगाव 1000 कोटीच्या खर्चाने मेडिकल कॉलेज आणि सर्वात मोठं कॅन्सर हॉस्पिटलचं निर्माण करण्याची घोषणा आज या शाखेमधून या येणाऱ्या नवरात्रीचं पर्व आणि या गणपतीच्या पर्वाच्या शुभमुहूर्तावर ही महिला शक्ती घोषणा करत आहे की 1000 कोटीच्या खर्चाने कॅन्सर हॉस्पिटलचं भव्य असं निर्माण होणार आहे आणि मेडिकलचं। त्यामध्ये गोंदियामध्ये एक कॉलेज आहे, चिखलेश्वर महादेव इथे एक कॉलेज आणि कॅन्सर हॉस्पिटल होणार आहे आणि एक मालेगावमध्ये होणार आहे। चिखलेश्वर महादेव हे परतवाड्यापासून चिखलदरा रोडवर 10 किलोमीटर अंतरावर आहे आणि या सगळीचं गोष्टीचं भव्य निर्माण निःशुल्क राहील आणि गोरगरिबांच्या येणाऱ्या कालावधीत ते काम होतं। ही संकल्पना कुणाच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे? हे पण खूप महत्वाचं आहे। कल्पना हे करण्यापेक्षा या कल्पना येणं, हे सगळं बाबी घडून आल्या पाहिजे। यामध्ये गेल्या 7 वर्षाच्या आधी गुलाबजी जयस्वाल राष्ट्रीय अध्यक्ष आहे महिला संघाचे शक्तीचे, महिला शक्ती सेवा संस्थाचे, त्यांचे आणि राष्ट्रीय महिला अध्यक्ष आहे अनिता सिंग यांनी, या दोघांनी गेल्या 7 वर्षापासून नरेंद्र मोदीजी, माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या प्रेरणेने, बजरंगदास गुरुजी यांच्या आशीर्वादाने सतत गेल्या 7 वर्षापासून आपल्या संपूर्ण भारतात ही वस्तुस्थिती राबवत आहे आणि यांच्याच मार्फत या सगळ्या महिलांचं कार्यक्रम आम्ही पार पाडत आहोत। ही योजना आपण बोलत आहे की कॅन्सरग्रस्त हॉस्पिटल लवकरच सुरू करणार आहे, केव्हा करणार आहे या हॉस्पिटलची? हो, आज आम्ही या शाखेमधून सर्वात मोठी घोषणा केली की 1000 कोटीच्या खर्चाने 3 हॉस्पिटल, 3 मेडिकल कॉलेज होईल। गोंदिया, मालेगाव आणि चिखलेश्वर महादेव परतवाड्याच्या जवळ आहे ते। आणि या तिन्ही याचं आम्ही शुभमुहूर्त म्हणजे याच दिवाळीला त्याचं भूमिपूजन करण्यात गरजेचं आहे। का लोकांना काय, आपल्या महिला शक्तीच्या माध्यमातून लोकांना, गरजू लोकांना काय आव्हान आपण करणार? महिला शक्तीच्या मार्फत लोकांनाच नाही, संपूर्ण समाजाला एक संदेश असा द्यायचा आहे की विधवा झाल्यानंतर ते आपल्यातच आहे। विधवा झाल्यानंतर त्यांचा मान सन्मान जो डावळला जातो, तो परत मान सन्मान त्यांना मिळावा। समाजात त्यांना धार्मिक आणि शासकीय विभागात प्रत्येक याच्यात जसं साधारण मनुष्य आपण वावरतो, मंत्री संत्री वावरतात, त्याचप्रमाणे त्यांना पण मान सन्मान द्यावं। धार्मिक क्षेत्रात असो की येणाऱ्या काळात मी तर म्हणतो ध्वजारोहण करण्याचा याच असेल, पुढं रिबीन पण कापायचं असेल ना, तर त्यांना बोलवण्यात यावं, त्यांना मान सन्मान द्यावा, त्यांना इज्जत द्यावी। आणि महत्वाचं अजून घोषणा अशी आहे की विधवा मातेचा एक तरी मुलगा शासकीय विभागात नोकरीला राहील, हे महिला शक्तीचं प्रण आहे। महिला शक्तीकडनं संपूर्ण समाज तसेच या भारतवासी देशातील सर्व नागरिकांना माझा हर हर महादेव।